विद्यार्थी मित्रांनो, 3 ते 2.5 महिन्यामध्ये टेट होण्याची शक्यता आहे। परंतु मी तुम्हाला सांगतो, टेट IBPSच घेईल याच्याबद्दल काही गॅरंटी नाही। इतर कोणती पण संस्था घेऊ शकते। दुसरा एक मुद्दा असा की परीक्षेचा अभ्यास करताना मी तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा सांगून ठेवतो। स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावरती दगड मारून घेऊ नका। जरी IBPSने पेपर घेतला तरी पण तो पेपर बँकिंग टाइप बिलकुल नसणार आहे एवढं तुम्हाला सांगतो। कारण तुमची प्रश्नपत्रिका सेट करताना शिक्षण परिषदेचे लोकच सेट करतात। त्याच्यामुळे 2009-10 चे असेल किंवा 2017 चे असेल किंवा 2022 चे असेल, ज्या टेट परीक्षा आहेत त्या परीक्षा ज्या पद्धतीने घेतल्यात ना त्याच पद्धतीने तुम्हाला पेपर निघणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्टच बँकिंगचा अभ्यास जर करायला जर लागले तर तुम्ही प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतात। कारण तुमची परीक्षा IBPSच घेईल याचा भरोसा नाही। दुसरी कोणती पण संस्था तुमची परीक्षा घेऊ शकते। दुसरा एक मुद्दा, सोमवारपासून आमचे लेक्चर सुरू होत आहेत। आम्ही 4-4 तासांचे सेशन गेले होते, पण 4-4 तासांच्या सेशनच्या ऐवजी आम्ही आता एक विचार केला आहे की 4 तासामध्ये 4 शिक्षक या ठिकाणी तुमचे इंट्रोड्यूस करू। सोमवारपासून 7 ते 11 या दरम्यान बुद्धिमत्ता, गणित, त्याचबरोबर मराठी, इंग्रजी आणि शिक्षणशास्त्र या विषयांचे तुमचे लेक्चर होतील। GSला याच्यामध्ये जास्त भर देऊ नका। गणित आणि बुद्धिमत्ता, मराठी आणि इंग्रजी आणि शिक्षणशास्त्र याच्यावरती जर तुम्ही चांगल्या रीतीने भर जर दिला तर मी तुम्हाला सांगतो पास होण्यासाठी एवढे सगळे विषय तुम्हाला महत्त्वाचे आहेत। आणि दुसरा एक मुद्दा असा की यूट्यूबवरती हे लेक्चर पूर्णपणे फ्री ऑफ चार्ज असतील। याच्यामध्ये आम्ही तुम्हाला कंटेंट शिकवू। कंटेंटमध्ये आम्ही जसं मी तुम्हाला समास आणि प्रयोग शिकवला होता त्याप्रमाणे इंग्लिशचे क्लॉजेस, डायरेक्ट इंडायरेक्ट स्पीच, चेंज वाईज डिग्री, त्याचबरोबर वाक्याचे प्रकार, काळ ओळखण्याची पद्धती, वाक्य परिवर्तन आणि सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक फाइंड एरर, क्लोज टेस्टमध्ये रिकामी जागा भरा। दुसरा मुद्दा पॅराजंबल ह्या विषयावरती मी घेणार आहे। त्याचबरोबर मराठीचे अलंकार आहेत, वृत्त आहेत, वाक्याचे प्रकार आहे, वाक्य परिवर्तन आहे, त्याचबरोबर मराठीचा शब्दसंग्रह आहे, शुद्ध शब्द, अशुद्ध शब्द, हे सगळं आम्ही घेणार आहोत। तर सोमवारपासून 7 ते 11 या दरम्यान एकच शिक्षक 4 तास घेण्याच्या ऐवजी आम्ही सगळे शिक्षक लोक एक तास या ठिकाणी तुमचे लेक्चर्स घेणार आहोत, याची नोंद घ्या। आणि हे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा। मला एक अभिमानाची गोष्ट वाटते की आम्ही जवळजवळ 6 महिन्यापासून यूट्यूबवरती ॲक्टिव्ह नव्हतो, तर व्हिडिओ गेलेत किती पहा तुम्ही। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्या व्हिडिओमध्ये जे कंटेंट दिले ना मी ते ओरिजिनल 100% इतकं प्युअर दिले त्या तपासणी जो विद्यार्थी हे व्हिडिओ पाहिल त्याचा एकही मार्क त्याच्यामध्ये जाणार नाही एवढी तुम्हाला गॅरंटी देतो। आणि आम्ही तुम्हाला प्रश्नपत्रिका आणि मागचे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आणि काहीतरी फक्त क्वेश्चन आन्सर हे घेणार नाहीत, तर डायरेक्ट कंटेंट शिकू। मी तुम्हाला सांगितलं की सोमवारी तुम्हाला पूर्णपणे टाइम टेबल दिलं जाईल, कोणता शिक्षक कोणत्या वेळेला काय कंटेंट घेईल। विषय म्हणत नाही मी, म्हणजे तुमचा मागचा क्वेश्चन पेपर म्हणत नाही, तर कोणता शिक्षक कोणता कंटेंट घेईल त्या कंटेंटची यादी तुम्हाला देतो। आणि माझे मराठी इंग्लिशचे जे तुम्हाला PDF पाहिजे ना मागच्या याच्यातली, तर ती मी तुम्हाला सोमवारी टाकून देतो। सोमवारी ही PDF तुमच्या आमच्या टेलिग्राम चॅनलवरती राहील। आणि हे आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा, मोठ्या संख्येने लाईव्ह या। लेक्चर संपल्याबरोबर जे व्ह्यूज असतात ना ते व्ह्यूज खरे व्ह्यूज असतात। आणि म्हणून तुम्हाला सांगतो, माझा व्हिडिओ जवळ 27 ते 28 हजार लोकांनी पाहिला। काकडे सरांचं 17-19 हजाराच्या आसपास लोकांनी पाहिलं। याचा अर्थ ते किमती होतो म्हणून ते पाहिलं, लक्षात ठेवा। म्हणून आणि आणखी तुम्हाला एक गंमत सांगतो, प्रश्न कोण विद्यार्थी किती सिलेक्ट झाले त्याच्यापेक्षा तुम्हाला एक फॅक्ट सांगतो मी, जरा मी काय बोलतो याच्याकडे लक्ष द्या। आता महाज्योतीचे टेंडर निघाले, तर त्या टेंडरमध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही संस्था असतील त्या संस्थांनी आपापले फॉर्म भरलेत आणि त्याच्या पाठीमागे सिलेक्टेड पोरांची यादी जोडलेली। मुद्दा लक्षात घ्या। जर मी म्हणलो माझे 5000 विद्यार्थी जर सिलेक्ट झालेत, यादी पाहिजे फक्त किती विद्यार्थी सिलेक्ट झालेत। कारण त्या ठिकाणी दूध आणि दुधाचं पाणी आणि दूध आणि पाणी हे स्पष्टपणे वेगळं होतं। 2010-11ला ज्यावेळेस पहिली टेट झाली होती
त्यावेळेसचे आमचे जे पहिले विद्यार्थी आहेत ना, त्यावेळेस आमच्याकडे 2500 ऑफलाईनला विद्यार्थी होते. त्यावेळेस ऑनलाईनचा काही संबंधच नव्हता. आमचा हडकोमध्ये क्लास होता. त्यावेळेसपासून मी शिकवतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माझ्या टीचिंग क्षेत्रामध्ये आता जर विचार केला, माझं वय 54 वर्ष आहे. या 54 वर्षामध्ये माझं आयुष्य गेलं आहे पूर्णपणे टीचिंगमध्ये 30 वर्ष. कारण हायस्कूल टीचर होतो मी. माझं बी एड झालं आहे. बी एडला मी इंग्लिश डिपार्टमेंटचा पहिला होतो. मी माझ्या कॉलेजचा गोल्ड मेडलिस्ट आहे. ज्या माणसाला मराठी इंग्लिश काहीच येत नव्हतं त्याने कमाल करून दाखवली पुढे भविष्यामध्ये. तर तुम्हाला मराठी इंग्लिशमध्ये एकही मार्क जाणार नाही याची गॅरंटी देतो. आणि 1 महिन्याभर तुम्हाला सोमवारी सकाळी पूर्णपणे शेड्यूल मिळेल. या शेड्यूलमध्ये आम्ही तुम्हाला कंटेंट शिकवणार आहोत. मागच्या प्रश्नपत्रिका शिकवणार किंवा मागच्या प्रश्नपत्रिकातले प्रश्न घेणार नाहीत. कारण जर दुखणं जर मुळापासून जर काढलं तरच ते दुरुस्त होईल, अन्यथा नाही. म्हणून तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सांगतो, जर तुम्हाला अनुभवी टीमकडून जर शिकायचं ठरलं तर आमच्याकडे 100% ॲडमिशन घ्या. मी सॅटिस्फाईड आहे. ज्या फ्रिक्वेन्सीने विद्यार्थ्यांनी आमच्याकडे ॲडमिशन घेतलेत त्याबद्दल मी महाराष्ट्रातील तमाम डी एड बी एड धारकांचे आभार मानतो. कारण तुमचं करिअर हा आमचा उद्देश लक्षात ठेवा. म्हणजे मी खूप मोठा इमारती बांधून ठेवल्या तर मी गेल्यानंतर त्या इमारतीचा मला काही उपयोग नाही. परंतु मी जे पुण्य घेऊन जाईल माझ्याबरोबर, त्यात मला कुठंतरी काहीतरी स्वर्गात तिथं एखादा प्लॉट किंवा बंगला तर मिळेल मला तिथं राहायला वरती स्वर्गात. तर ह्या हिशोबाने मी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना टेटसाठी 100% मदत करणार. आणि यामध्ये आमचे शरद सर असतील, काकडे सर असतील, अंतरकर सर असतील, त्यानंतर सुराशी सर असतील, मी आहे, चांदोरीकर सर आहेत, किरण सर आहेत. हे सगळे 7-8 लोकांचे आमची तर सिनियर टीम अजून उतरवली नाही याच्यामध्ये. सिनियर टीममध्ये करम सर आहेत, कोलते सर आहेत, मनीष पाटोदेकर आहेत, पुंगळे सर आहेत. हे सगळे लोक तुम्हाला मार्गदर्शन करतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या ठिकाणी गणित बुद्धिमत्तेवरती, मराठी इंग्लिशवरती आम्ही जास्त भर देणार. त्याचबरोबर शिक्षणशास्त्रावरती जास्त भर देणार. हा व्हिडिओ तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन जा. आणि दुसरी गोष्ट, सोमवारी तुम्हाला मी वेळापत्रक देतो, माझी PDF पण टाकून देतो. हे चॅनल सबस्क्राईब करा आणि सोमवारपासून संध्याकाळी 7 ते 11 यावेळी तुमचे लेक्चर्स होतील. धन्यवाद.